सुप्रभात मंडळी. मी शीतल कुमावत. सृष्टी अनुभवताना या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण काल वैष्णोदेवीचे माझे सुंदर अनुभव बघितले आणि आज आमच्या या अस्मरणीय यात्रेचा शेवटचा दिवस. 12 दिवसांची आमची ही यात्रा आज संपणार आहे. आम्ही सर्व खाली आलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला आणि बघतो तर काय, आज साबुदाण्याची खिचडी होती. एकादशी असल्यामुळे त्यांनी सर्वांसाठी साबुदाण्याची खिचडी केली आणि उपवास नसताना साबुदाणा खिचडी खाण्याची मजाच काही वेगळी. कारण माझा काही उपवास नव्हता. पोटभर नाश्ता केला आणि आता आम्ही नाश्ता करून सगळे आमची बॅगा वगैरे आवराआवरी सगळं बॅगा वगैरे बाहेर काढल्या. कारण आम्हाला आता निघायचं होतं, दुपारून निघायचं होतं. पण बॅगा वगैरे सगळं तयारी करायला सुरुवात केली. सगळ्यांच्या बॅगा बाहेर आल्या होत्या आणि बघता बघता दुपार झाली, आमची जेवणाची वेळ झाली. आणि मंडळी, आज मी तुम्हाला आमचे जे यात्रेचे महाराज होते, जे स्वयंपाक बनवायचे रोज, मी त्यांचं तुम्हाला गाणं ऐकवणार आहे. खूप सुंदर आवाज आहे त्यांचा. इतका सुंदर आवाज त्यांचा आणि छान गाणं म्हणत असतात त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि हे आता दुपारचं छानसं जेवण. जेवणामध्ये आजचा मेनू खूप छान होता. याच्यामध्ये मला तर भात, वरण आणि डांगरची भाजी, बट्ट्या, डाळबट्टी आणि त्याच्यामध्ये होती फ्रूट कोशिंबीर होती आणि मोतीचूरचा लाडू, चुरम्याचा लाडू, मोतीचूर नाही, चुरम्याचा लाडू आणि पापड, लिंबू आणि साजूक तूप वरणावर. असं छानसा जेवणाचा मेनू होता. या जेवायला. स्वयंपाकी महाराजांकडून एक गोष्ट तर नक्की शिकायला मिळाली. परिस्थिती कोणतीही असो, आनंद शोधायचा असेल ना तर तो मिळतोच. आणि आता आम्हाला अशी रेल्वेत 2 वेळेस जेवणाचे पार्सल प्रत्येकाला देण्यात आले आणि आता प्रत्येकाची निघण्याची घाई सुरू झाली होती आणि आम्ही कटरा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आम्हाला तसं रात्री 9 वाजेला दिल्लीसाठी ट्रेन होती आणि बघता बघता रात्र झाली. स्टेशनवरून दूरवर वैष्णोदेवीच्या डोंगरावरची लाईटिंग इतकी छान दिसत होती आणि ती पाहिल्यावर मन परत एकदा देवीच्या दर्शनाच्या आठवणीमध्ये अगदी रमून जात होतं. खूप सुंदर अनुभव. ट्रेन कटऱ्यावरूनच निघते, त्याच्यामुळे अजिबात घाई नव्हती. ट्रेन येऊन उभी होती, त्यामुळे आम्ही शांततेत चढलो आणि आमचं सर्व सामान सीटाखाली वगैरे व्यवस्थित लावलं आणि आमचा प्रवास पुढे सुरू झाला दिल्लीसाठी. आणि प्रवासामध्ये आमच्या शेजारी काही तरुण मुलं बसली होती. त्यांनी माझ्या मिस्टरांना पत्त्यांचा एक नवीन खेळ शिकवला. तरुण मुलांबरोबर बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि प्रवासात अशा छोट्या छोट्या भेटी सुंदर आठवणी बनून राहतात. हमें से डिपेंड है और अगर हमने पहले कॉर्ड कर लिया ना, इन्होंने कार्ड फेंका और हमने उनो कॉर्ड बोल दिया तो इनको 2 कार्ड पेनल्टी उठाने पड़ेगी. ह्या सगळ्यांमध्ये केव्हा 11 वाजले कळालंच नाही आणि मग आम्ही नंतर झोपायची तयारी केली. बघता बघता सकाळ झाली. सकाळी मुलांनी नाश्ता वगैरे घेतला आणि जवळजवळ 11 वाजेला आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि पोहोचल्यावर आम्ही हॉटेलमध्ये पहिले जेवण केलं. खूप गरमी होती. जेवण झाल्यावर समोरच लस्सीचं दुकान होतं आणि दिल्लीची लस्सी फार फेमस आहे आणि त्यामुळे आम्ही म्हटलं चला आपण लस्सीचा आनंद घेऊ. आणि लस्सी खरोखर खूप छान होती आणि थंडगार लस्सी पिल्यानंतर आम्ही निजामुद्दीन रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी टॅक्सी केली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून आम्हाला निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला जायचं होतं. खूप गरमी होती आणि तिथे एक लक्षात आलं की आम्हाला टॅक्सीवाल्यांनी सांगताना सुरुवातीला 1100-1200 रुपये असे सांगितले. तुम्हाला बऱ्यापैकी बार्गनिंग करावी लागते आणि आम्हाला त्यांनी 600 रुपयामध्ये
निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलं. दिल्लीची गरमी आम्ही खूप चांगल्या प्रकारे अनुभवली आणि संध्याकाळी 4 वाजेला आमची राजधानी एक्सप्रेस स्टेशनवर पोहोचली. आम्ही पटकन आमचं सामान वगैरे सगळं ठेवलं आणि मध्ये आल्याबरोबर फ्रेश होऊन पहिले आम्ही चहा मागवला आणि दिल्लीला आम्ही आता बाय बाय करून आमचा नाशिककडे प्रवास सुरू झाला. आणि रात्री मग आम्हाला ट्रॅव्हल्सवाल्यांनी जो पार्सल दिलं होतं ज्याच्यामध्ये पराठे, चटणी, लोणचं, दही असं सगळं होतं. आम्ही रात्री जेवण केलं आणि झोपलो आणि सकाळी उठल्यावर गरमागरम चहा पिला आणि आता आम्ही नाशिकला पोहोचलो होतो. स्टेशनवर माझा मुलगा, सून आणि माझा 4.5 वर्षाचा नातू शार्विल घ्यायला आला होता. आणि माझ्या नातवाने मला इतकी घट्ट मिठी मारली की जवळजवळ 1 ते 1.5 मिनिट त्याने मला सोडलंच नाही. आणि ह्या एका मिठीत संपूर्ण प्रवासाचा थकवा नाहीसा झाला. घरी पोहोचल्यावर आम्ही भगवंताचे दर्शन घेतले आणि भगवंताचे खूप खूप आभार मानले. मंडळी, मला जर कोणी विचारलं ह्या 12 दिवसांच्या यात्रेत तू काय मिळवलं, तर मी हेच सांगेल, श्रद्धा म्हणजे फक्त दर्शन नाही, तर मी माणुसकीही अनुभवली. भारतीय सैनिकांबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे माझा. प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद शोधता येतो हे शिकायला मिळालं. ह्या 12 दिवसाच्या यात्रेने मला निसर्गावर आणखी प्रेम करायला शिकवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य गोष्ट शक्य होते याची खात्री पटली. आणि सर्वात महत्त्वाचं, भोलेनाथांनी मला भीतीतून धैर्याकडे नेलं आणि या यात्रेने मला माझ्यात एका नव्या रूपाची ओळख करून दिली. या यात्रेने मला फक्त नवीन ठिकाणच नाही दाखवली, तर स्वतःलाही नव्याने भेटायला शिकवलं. मंडळी, माझ्या ह्या 12 दिवसांच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर माझा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर पुढेही असेच निसर्गरम्य आणि प्रेरणादायी प्रवासात माझी साथ नक्की द्या. तोपर्यंत आनंदाचे नवे मार्ग शोधत राहा आणि सृष्टी अनुभवत राहा.